नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3ने वाहन चोरीच्या घटनांवर मोठा आळा घालत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहन चोरीच्या 6 गुन्ह्यांचा तपास करत पोलिसांनी एकाच आरोपीला अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव लखपती बस्ताराम फेंडर असून तो मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील वाराशिवनी येथील रहिवासी आहे। वय 31 वर्ष असून तो सराईत वाहन चोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या आरोपीकडनं नागपूर व गोंदिया परिसरातून चोरीस गेलेल्या एकूण 7 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे। यामध्ये विविध क्रमांकाच्या मोटरसायकलींचा समावेश असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 2,80,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणात तहसील गणेशपेठ, जीआरपी नागपूर आणि गोंदिया येथील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आलाय। आरोपीकडून जप्त केलेल्या मुद्देमाल पुढील कारवाईकरिता तहसील पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे। या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्या नागपूर शहरामध्ये वाहन चोरीच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर श्री रवींद्र कुमार सिंगल यांनी वाहन चोरीचे आरोपी शोधून कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 3 येथील पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि त्यांचे पथक यांनी एक आरोपीला ताब्यात घेतलं। त्याचं नाव आहे लखपती फेंडर। हा जो हा वाराशिवनी बालाघाटचा राहणार आहे मध्य प्रदेशचा। हा नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी येऊन वाहन चोरी करतो अशी आम्हाला माहिती मिळाली होती। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने नागपूर शहर, त्याचप्रमाणे नागपूर रेल्वे स्टेशन, गोंदिया रेल्वे स्टेशन या ठिकाणी एकूण 8 ठिकाणी मोटरसायकल चोरल्याचं निष्पन्न झालं। त्याच्याकडून आम्ही 8 मोटरसायकल जप्त केलेले आहेत आणि त्याला पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे तहसील यांच्या ताब्यामध्ये मुद्देमालासह दिलेला आहे। यामध्ये आरोपी वाढू शकत नाहीत, कारण या आरोपीची मोडस होती की तो फक्त गाडी चोरल्यानंतर गाडी फिरवायचा आणि त्यामधला पेट्रोल संपल्यानंतर कुठेतरी पार्किंगमध्ये लावून द्यायचा। त्यामुळे आरोपी वाढण्याची शक्यता नाही। यामध्ये एकूण 8 गाड्या जप्त केलेल्या आहेत, ज्याची किंमत 2,80,000 रुपये आहे। आणि ही जी कारवाई आहे ही गुन्हे शाखा युनिट 3 येथील पोलीस उपनिरीक्षक देशमुख आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे।